जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना पकडून औरंगजेबासमोर उभं केलं तेव्हा औरंगजेब राजाच्या समोर आला आणि शंभूराजांचे डोळे बघून औरंगजेबाच्या अंगावर काटा उभा राहिला। ते लाल झालेले डोळे बघून औरंगजेब स्तब्ध झाला। तो म्हणाला, शंभूराजे इस्लाम कबूल करोगे, कभी नमाज पढोगे। राजे काहीच न बोलता त्याच्याकडे बघून थुकले। मग औरंगजेब म्हणतो की आंखें नहीं मशाल है मशाल, इन आंखों में अंगार भरा हुआ है। संभाजी राजाला आपल्या बाजूने वळवणे म्हणजे हातावर विस्तव ठेवण्यासारखं आहे। राजांचे डोळे बघून औरंगजेबाला मुघल सेना त्यांच्या डोळ्यात जळताना दिसली। तो चवताळून म्हणाला, हे आंखें निकाल दो, ये जलाती है हमें। औरंगजेब विचार करत होता की माझा एखादा शेजादा असा जखडबंद असता तर त्याने काय केलं असतं। खरंच शंभूराजे शेरदिल आहेत। त्यांनी न घाबरता फक्त नजरेनं मुघलांना गारद केलं। त्यावर थोडं थांबून औरंगजेबने हुकूम केला की पहिले या कवी कलशचे डोळे काढा। शेरदिल शंभूराजे आपल्या समोर आपल्या मित्राची हालत बघताना त्याची जी घालमेल कशी होते, त्याच्या नजरेत आणि चेहऱ्यावर आम्हाला फक्त भीती बघायची आहे, म्हणून पहिले कवी कलशाचे डोळे काढा।